ऐकतोस ना माझ्या प्रियकरा, माझ्या साथी? तुझ्या विना हे आयुष्य फार कठीण परिस्थिती. तू तर वीर आहेस, योद्धा आहेस. शत्रूंच्या टोळीसोबत जातो लढून. फक्त मला हे सांग, या एकांतासोबत मी कशी लढू? घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तू मला दिसतोस. या आठवणींच्या सावलीसोबत मी कशी लढू? कालच अल्बम पाहिला आपल्या फोटोंचा. ती आता जुनी झाली. नवीन फोटो कधी काढायचे? यावेळेस तू तर होळीला पण घरी नाही आलास. आपण एकमेकांना रंग कधी लावायचे? या दिवाळीत गुलाबी साडी नेसली होती, जी तू काश्मीरवरून आणली होती. सर्वांनीच कौतुक केले, पण कोणाची स्तुती माझ्या मनाला भोवली नाही जोपर्यंत तू स्तुती करत नाही. यावेळेसचा वटसावित्रीचा सण पण असाच गेला. सगळ्यांनी 7 जन्माचे फेरे वडाला मारले, पण तू यावेळेस घरी आला नाही, म्हणून तुला आठवून मी तुझे नाव उखाण्यात घेतले. माझी स्थिती माहिती आहे कशी आहे? तू बाळमेरच्या वाळवंटात 50 डिग्रीच्या वातावरणात तडपत आहे. हा विचार करून मी थंड हवेशी दुश्मनी केली आहे. कुठे एखादी झुळूक अंगाला स्पर्श तर करणार नाही ना, या भीतीने खोलीच्या सर्व खिडक्या बंद करून ठेवल्या आहेत. हे माझ्या प्रियकरा, माझ्या साथी, या जगात कोणालाच वाटत नाही कोणाचे दुसरे प्रेम व्हायला, पण ते मी खूप आवडीने बनले आहे. माहीत होतं फौजीच्या जीवनात जो कोणी येणार ते दुसरंच प्रेम म्हटलं जाणार, कारण पहिलं प्रेम तर तू देशाच्या मातृभूमीवर करणार ना. ऐक ना माझ्या प्रियकरा, माझ्या साथी, आता नको ना त्रास देऊस. ज्या चाहुलीसाठी माझे कान तरसले आहे ती चाहूल बनून ये ना. ज्या सहवासासाठी मी रोज तडपत आहे तो सहवास बनून ये ना. पण लक्षात असू दे माझ्या शूर सिपाही, भारत मातेला दिलेला विश्वास तोडून नको येशील. तुला शपथ आहे माझी, मी विधवा होऊन मेली तरी चालेल, पण युद्ध मैदान सोडून नको येशील.